हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण छान मस्त गरमागरम असे रवा आणि इडली रवाचे अप्पे करणार आहोत. खायला खूपच छान लागतात, खुशखुशीत लागतात. तुम्ही नक्की करा. झटपट होणारा हेल्दी नाश्ता आहे. तर आपण काय करायचं आहे, अप्पे करायला बोल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी जो छोटा बोल आहे ना, तो मी हा रवा घेतलेला आहे, एक बाउल. त्याच्यामध्ये मी हा पाव वाटी इडलीचा रवा ॲड करते आहे. मिक्स करून घेऊया. तुम्हाला असं इडलीचा रवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नुसत्या रव्याचे पण अप्पे करू शकता. ते पण खूपच छान लागतात खायला. म्हणजे एक वाटी रवा घेतला आणि पाव वाटी इडली रवा घेतला आहे ना, तर ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्या वाटीने आपल्याला ताक घ्यायचं आहे. आता मी एक ताक घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता मी ताक आणि रवा सगळं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. आणि रव्याला फुलायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण काय करायचं आहे, 15 ते 20 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. आता 15 ते 20 मिनिटं झाकून आपण हे साईडला ठेवूया. 20 मिनिटं झालेली आहे. आपण झाकण उघडून बघूया. हा बघा, रवा आपला छान असा फुलला गेलेला आहे. आता ना ह्याच्यामध्ये परत थोडंसं आपण पाणी ॲड करायचं आहे. तर मी ज्या वाटीने ताक घेतलं होतं ना, त्याच वाटीने मी पाव वाटी पाणी घेते आहे. थोडं थोडं आपण ॲड करायचं आहे. परत ताक किंवा दही घ्यायची गरज नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी हे कांदा ॲड करते आहे आणि हे गाजर मी ॲड करते आहे. तुमच्याकडे जर शिमला मिरची, मटार वगैरे असेल ना, तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मटारचं ॲड करायचं असेल ना, तर थोडंसं क्रश करून ॲड करा. तर थोडंसं मला घट्ट वाटतं आहे, तर परत हे जे पाणी आहे ते मी ॲड करते आहे. टोटल मी याच्यामध्ये एक वाटी ताक घेतलं आणि पाव वाटी मी पाणी घेतलेलं आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. मिक्स करून घेऊया आपण. आता मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी उडदाची डाळ ॲड केलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण राई आणि जिरं ॲड केलेलं आहे. कढीपत्ता ॲड करूया. फोडणी दिली ना की अप्पे खूपच छान लागतात खायला. हे बघा, हे एवढं आपलं बॅटर बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण नको. आता आपण गॅसकडे जाऊया. थोडं थोडं आपण तेल ॲड करूया. तुम्ही तूप पण घेऊ शकता, बटर पण घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये हा अर्धा चमचा मी इनो घेतलेला आहे, तो मी ॲड करते आहे. छान मिक्स करून घेऊया आधी आपण. आणि हे झाकून खालची साईड शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं लागतात. आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता 1 ते 1.5 मिनिटं झाली आहे. परत आपण थोडं थोडं तेल आपण सोडूया आणि झाकण ठेवून आणखी 1 मिनिटभर शिजवून घेऊया. आता 1 मिनिट झालं आहे, उघडून बघूया आपण. हे बघा, खालून पण आपले अप्पे छान शिजले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता मी गॅस स्लो केलेला आहे. परत थोडं थोडं तेल आपण ॲड करूया. आणि हे बॅटर आहे, परत आपण मस्त मिक्स करायचं आणि आपल्याला परत ॲड करायचं आहे. आता हे झाकून परत 1 ते 1.5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. याचप्रमाणे मी बाकीचे अप्पे पण करून घेते आहे. आता आपण अप्प्याबरोबर खायला छान अशी चटणी बनवूया. तर त्याच्यासाठी मी हा छोटा मिक्सी जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया कोथिंबीर, कढीपत्ता, या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या. हे मी जे आपण फुटाणे असतात ना, पोह्यामध्ये आपण डाळवं ॲड करतो, भाजलेली चण्याची डाळ, ती मी घेतलेली आहे. हे मी 3 ते 4 चमचे घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण एक लिंबू ॲड करूया. मीठ ॲड करूया स्वादाप्रमाणे. थोडंसं पाणी आपण ॲड करूया. एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अप्पे आणि ही चटणी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागतात, खूपच भारी लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा
आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया असा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.